नमस्कार मित्रांनो. अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरा म्हणते, हे कसं शक्य आहे? अगं 3 दिवसानंतर बड्डे पार्टी. संयमी म्हणते, एवढं काय त्यामध्ये? 4 दिवसांच्या ऐवजी 3 दिवसानंतर बड्डे पार्टी करायची. व्हॉट बिग डील? इरा म्हणते, अगं पण आमचा बड्डे हा मंडेला आहे, संडेला नाही. संयमी म्हणते, अगं पण तुमचा बड्डे 1 दिवस आधीच आपण सेलिब्रेट करायला लागलो तर काय हरकत आहे? ईशान म्हणतो, हा हे बेस्ट आहे. संयमी म्हणते, मग ठरलं तर आपण तुमचा बड्डे हा संडेला सेलिब्रेट करायचा. माऊ म्हणते ना, आपण तसंच करूया. एकतर 3 असेल ना तर मग पार्टी वगैरे नाही करायची. इरा म्हणते, अगं पण हे आजोबांना नाही आवडलं तर? संयमी म्हणते की आजोबांची चमची, हे घे माझा मोबाईल आणि त्यांना व्हिडिओ कॉल करून विचार. असं म्हणत संयमी तिथून जाते. इरा पुढे अशोक मामांना फोन लावणार तेवढ्यात ईशान म्हणतो की ए थांब थांब इरा, त्यांना विचारण्याआधी ना जरा स्मार्टली बोल, कळलं का? इरा म्हणते का? ईशान म्हणतो, तू सांगशील त्यांना की भैरवी माऊनी सांगितलंय की पार्टी करायची. एकतर भैरवी माऊ त्यांना आवडत नाही. भैरवी माऊचं नाव ऐकलं की त्यांचा मूड बिघडेल आणि त्यांचं कामात पण लक्ष लागणार नाही. आवडेल का तुला असं? इरा म्हणते की नाही. ईशान म्हणतो, मग आहे ना एवढंच सांग फक्त की आपल्याला त्या दिवशी पार्टी करायची. इरा म्हणते, म्हणजे आता आपण परत खोटं बोलायचं? ईशान म्हणतो, अगं खोटं नाही बोलत आहे आपण, पण थोड्या गोष्टी आपण त्यांच्यापासून लपून ठेवायच्या एवढंच. नाहीतर मग आपली पार्टी कॅन्सल होईल. तुला पार्टी हवी आहे ना इरा? इरा म्हणते की हो हो हवी आहे, सांगते मी आजोबांना. असं म्हणत ती पुढे अशोक मामांना फोन लावते. तर इकडे अशोक मामांना त्यांचा साहेब चांगलाच झापत असतो. तो म्हणतो, "ओ माझगावकर, हे काय आहे?" अशोक मामा म्हणतात, "फाईल आहे." साहेब म्हणतात की अहो फाईल आहे मला कळतंय, पण अहो तुमचं अजून अर्धं पण काम पूर्ण झालेलं नाही आहे. एवढ्या स्लो स्पीडनी काम जर केलं तर मग कसं होणार आहे? अशोक मामा म्हणतात, ते काय ना, रिटायरमेंटनंतर माझी कामाची सवय जरा मोडली आणि ह्या कामामध्येच मी जरा नौका आहे ना, त्यामुळं जरा. तर साहेब मध्येच म्हणतो की म्हणजे काय, मी तुमची ही कारणं आता बाकीच्यांना देत बसू का? अशोक मामा म्हणतात की मी कारणं नाही देते पण. तर ते साहेब ओरडतच म्हणतात की हे बघा, तुमचं जर काम असंच जर राहिलं ना तर तुम्हाला रोजच घरी जाऊन काम करावं लागेल. असं म्हटल्यावरती अशोक मामा म्हणतात, काय? अशोक मामांना काल रात्री जागून जे काही काम केलं होतं तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. तर साहेब त्यांना भानावर आणत म्हणतात की ओ माझगावकर. अशोक मामा म्हणतात की करेल, मी काम अगदी वेळेत पूर्ण करेल. साहेब म्हणतात की हे बघा माझगावकर, प्रत्येक कामाचा साधासुद्धा नियम असतो. जर काम लवकर आणि वेळेत पूर्ण केलं तर जबाबदारी वाढते आणि जबाबदारी वाढली की पगारसुद्धा वाढतो आणि जबाबदारी वाढली की पगार देखील वाढतो. तेवढ्यात अशोक मामांना फोन येतो. अशोक मामा म्हणतात की नातीचा फोन आहे. साहेब म्हणतात की घ्या आणि ऐका, एवढं काम पूर्ण करा आणि माझ्या केबिनमध्ये या. असं म्हणत साहेब जोरात फाईल आपटतात आणि अशोक मामांना म्हणतात की अर्जंटमध्ये या. त्यानंतर पुढे अशोक मामा इराचा फोन रिसीव्ह करतात. तर इकडून इरा म्हणते की आजोबा, आमचा बड्डे संडेला आपण सेलिब्रेट करूया का प्लीज? अशोक मामा म्हणतात, बरं बरं करूया, ओके. तुम्ही कसे आहात? इरा म्हणते, आम्ही ठीक आहोत. अशोक मामा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, चला मी ठेवतो फोन. अशोक मामा फोन ठेवतात. तेवढ्यात अशोक मामांना परत एकदा साहेबांच्या केबिनमधून मोठा आवाज येतो की ओ माझगावकर. अशोक मामा म्हणतात की आलो आलो. असं म्हणत घाईगडबडीत फाईल उचलतात आणि ते केबिनमध्ये जातात. तर इकडे संयमी येते आणि इराला म्हणते, काय मग झाला का आजोबांसोबत फोन? इरा म्हणते की हो झाला, ते येस बोलले. संयमी म्हणते की बघ, इतकं सोपं होतं आणि तू केवढी घाबरत होतीस ग. चला म्हणजे आता संडेला पार्टी डन. असं म्हणून हे तिघंजणं एकमेकांना टाळी देतात. तर इकडे भैरवी अनिशला फोन लावते. ती त्याला विचारते की ऐक ना अनिश, तू कधी जाणार आहेस? अनिश म्हणतो, संडेला सकाळी जाणार आहे. भैरवी म्हणते, ऐक ना, काहीतरी ॲडजस्ट करशील का? तू संडेला नको जाऊ, तू मंडेला जा. अनिश म्हणतो, का बरं? भैरवी म्हणते, अरे आपल्या इरू ईशानच्या भैरवी म्हणते, अरे आपल्या इरू ईशानच्या बड्डेची पार्टी करायची आहे संडेला. तू प्लीज नको ना जाऊ त्या दिवशी. तू जर बड्डे पार्टीला आला ना तर मुलांना सुद्धा फार आनंद होईल रे. अनिश म्हणतो, ठीक आहे, मी करेल काहीतरी मॅनेज, मी असेल पार्टीला. तर इकडे भैरवी खुश होते आणि ती म्हणते, ओके ठीक आहे, चल बाय. असं म्हणत ती फोन कट करते. पुढे ती स्वतःशीच म्हणते की एवढं हे सोपं आहे सगळं. आता बघ अनिश, तुला मी माझ्याजवळ कसं थांबवून ठेवते. त्यानंतर इकडे ईशान हा घरामध्ये बॉल खेळत असतो. संयमी तिथे येते आणि म्हणते, काय रे ईशान, आज तू खाली खेळायला नाही गेलास? ईशान म्हणतो, अगं मी टुर्नामेंटची प्रॅक्टिस करतोय. संयमी म्हणते, कसली टुर्नामेंट आणि बड्डेचा काय प्लॅन आहे? ईशान म्हणतो, अगं बड्डेच्याच दिवशी इथं जवळचं गार्डन आहे ना, तिथं आम्ही टुर्नामेंट खेळणार आहोत आणि ही इरा तिकडचंच एका लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचणार आहे. इरा म्हणते, नाही, तो प्लॅन कॅन्सल. अरे त्यावेळेस आजोबांना जॉब नव्हता ना, आता त्यांना जॉब आहे म्हटल्यावरती आता मी नवीन ड्रेस घालणार, मला पार्टी करायची मोठी, मी स्विमिंग पूलमध्ये पण जाणार खेळायला. ईशान म्हणतो, अगं पण इथे कुठे स्विमिंग पूल आहे?
पुढे इरा म्हणते, लास्ट इयरला आपण किती मस्त बड्डे सेलिब्रेट केला होता ना. संयमी ताई, मम्मा बाबा कधी येणार आहेत ग, मला ना त्यांची फार आठवण येते. पुढे ती हात जोडत देवाला पण म्हणते की देव बाप्पा, मी तुला किती वेळा रिक्वेस्ट केली की माझ्या मम्मा बाबांना इकडे लवकर पाठवून दे, पण तू काय माझं ऐकतच नाहीये. असं म्हणून इरा ही नाराज होते. ईशान म्हणतं की हो ना, आता ह्या वेळेस बड्डेला पल्लवी नसेल, मग कसा बड्डे सेलिब्रेट करायचा आणि माझ्यासाठी केक कोण बनवेल. संयमी म्हणते की मी बनवेल ना, व्हॉट बिग डील. ईशान म्हणतो नाही, मला ना पल्लवीच्याच हातचा केक हवाय. पुढे इरा म्हणते की आता ते दोघं जण असतील ना, तर मी देव बाप्पा तुझ्याकडे परत काही मागणार नाही. मला कोणतीच पार्टी नको, मला पर्पल कलरचा ड्रेस नको, मला स्विमिंग पूलमध्ये पण खेळायचं नाही, पण प्लीज तू आमच्या मम्मा बाबांना लवकर इकडे पाठवून दे. पुढे ईशान पण म्हणतो की संयमी ताई सांग ना, कधी येणार आहेत मम्मा बाबा. संयमी मात्र काहीच बोलत नाही. ती भाऊक होते आणि दोघांना जवळ घेते. त्यानंतर पुढे अशोक मामा हे दमून घरी येतात. संयमी म्हणते, तुम्ही चालत आलात का, बरोबर द्या, माझ्याकडे बॅग जड असेल ना. असं म्हणत ती त्यांच्याकडून बॅग घेते आणि ती सोफ्यावरती ठेवते. पुढे ती अशोक मामांना म्हणते की तुम्ही चालत का येता, तुम्ही मेट्रोनी का नाही येत. अशोक मामा म्हणतात की नको नको ते मेट्रो बिट्रो, त्याच्यातले भानगडी असतात, एकदा लाल लाईट लागते, पिवळी लाईट लागते, काय वेगवेगळं असतं, त्यापेक्षा आपलं चालत आलेलं बरं. संयमी म्हणते बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी पाणी आणते. असं म्हणत ती जाऊन पाणी घेऊन अशोक मामांना देत म्हणते की तुम्ही फार दमलेला दिसतायत. अशोक मामा थोडेसे खचतात आणि म्हणतात की तू एवढं आस्तीनं विचारलंस ना, गेला माझा थकवा गेला. पुढे ते पाण्याचा एक घोट पितात आणि संयमीकडे पाहतात, तर संयमीची चुळबुळ चालू असते. अशोक मामा संयमीला म्हणतात की तुला काही विचारायचं आहे का. संयमी म्हणते की हो, मला ना पैसे हवेत. अशोक मामा म्हणतात की कशासाठी. संयमी म्हणते की अहो तुम्ही म्हणालात ना की इरा ईशानची बड्डे पार्टी करायची. अशोक मामा म्हणतात की मी कधी असं म्हणालो. संयमी म्हणते अहो असं काय करताय, मला इरा ईशान बोलले दोघं जण, त्यांनी तुम्हाला विचारलं. अशोक मामा म्हणतात की शक्यच नाही. संयमी म्हणते अहो असं काय करताय, आता प्लीज तुम्ही डिच करू नका. एक वेळेस तुम्ही माझा बड्डे सेलिब्रेट करू नका चालेल मला, पण प्लीज त्यांच्या बड्डे पार्टीला नाही म्हणू नका, ते दोघं जण फार नाराज होतील हो. अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे, किती पैसे हवेत. असं म्हणत ते पाणी पित असतात तर संयमी सांगते की 20,000 रुपये. एवढे पैसे ऐकल्यावरती अशोक मामाच्या तोंडातून बाहेरच पाणी पडतं. संयमी म्हणते अहो काय झालं एवढं. अशोक मामा म्हणतात की हे बघ मोठे, जरा ना चांगली सवय लावून घे, तुला जे काही बोलायचं असेल ना ते आधी मनातल्या मनात बोल आणि मग मोठ्याने सांगत जा, अशानं ना मला हार्ट अटॅक येईल. अगं 20,000 रुपये तुला काही थोडे वाटतात का. संयमी म्हणते की एवढं काय. अशोक मामा म्हणतात एवढं काय म्हणजे, अगं ह्या 20,000मध्ये सगळेच बड्डे सेलिब्रेट करायचे की काय तुम्हाला. संयमी बसते आणि म्हणते की हे बघा, इरूला ना एक नवीन ड्रेस घ्यावा लागेल. तिला किती दिवस झाले इथं आल्यानंतर आपण एक पण ड्रेस घेतलेला नाही. मम्मा बाबा होते त्यावेळेस तिला प्रत्येक बड्डेला एक छान ड्रेस घ्यायचे, आणि आता तिला ड्रेस घ्यावा लागेल, हेअर पिन्स घ्यावे लागतील, हेअर बँड घ्यावा लागेल, त्यावर मॅचिंग इयरिंग्स घ्यावे लागतील, त्यासाठी एवढा खर्च होईलच. आणि आता तिला घेतलंय म्हटल्यावरती ईशानला पण. अशोक मामा म्हणतात की हां, हेअर बँड, नवीन ड्रेस, नवीन क्लिपा. संयमी म्हणते अहो तो बॉय, त्याला कशाला हे सगळे लागेल. अशोक मामा म्हणतात बरं, मग त्याच्यासाठी किती खर्च लागेल. संयमी म्हणते साधारण 5-6 हजार खर्च लागेल. हे ऐकल्यावरती अशोक मामांच्या तोंडातून पुन्हा एकदा पाणी बाहेर पडतं. संयमी म्हणते अहो काय. अशोक मामा म्हणतात की हे बघ मोठे, तुला जे काही सांगायचं आहे ना ते मला एकदमच सांगून टाक, असे छोटे छोटे धक्के देण्यापेक्षा ना एकदाच काय तो मोठा धक्का दे. असं म्हटल्यावरती संयमी मोबाईल हातामध्ये घेते आणि हिशोब सांगू लागते. त्यात ती कपड्यांचा खर्च सांगते. बड्डे पार्टीला काही गेम ठेवायच्यात, त्यासाठी माणूस पण बोलवावा लागेल आणि हॉल पण बुक करावा लागेल, यासाठी साधारण 35,000 रुपये खर्च येईल असं ती सांगते. 35,000 रुपये ऐकल्यावरती अशोक मामांना धक्काच बसतो. ते उभे राहतात आणि मोठ्याने ओरडतात काय 35,000 रुपये, अगं ये तुला वेड बीड लागले की काय, अगं बड्डे पार्टी करायची, लग्न नाही लावायचं तिचं. संयमी म्हणते की अहो तुम्ही एवढं काय रिॲक्ट करताय, आणि आजकाल हे सगळं फॉर्मल आहे, तसंही आम्ही फार लोकांना बोलवणार नाही, लिमिटेड लोकांनाच बोलवणार आहे. अशोक मामा म्हणतात की एक छदा मिळणार नाही. हां, मुलांची बड्डे पार्टी करायची ना तर करू ना सेलिब्रेट, पण ती बड्डे पार्टी खर्चिकच असावी असं काही नाही. संयमी म्हणते अहो तुमचं कन्व्हिन्स महत्त्वाचं का मुलांचा आनंद महत्त्वाचा. अशोक मामा म्हणतात की माझ्यासाठी दोन्ही महत्त्वाचं. मुलांचा दिवस कसा चांगला जाईल, तो दिवस त्यांच्यासाठी कसा आनंददायी ठरेल ना, ती जबाबदारी माझी, तुझं मला माहीत नाही. असं म्हटल्यावरती संयमी मोबाईल घेते आणि तिथून जायला लागते. अशोक मामा तिला म्हणतात की कुठे निघालीस. संयमी मोठ्या आवाजातच म्हणते दरवेळेस हा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच हवा का. अशोक मामा म्हणतात की विचारणारच मी, तुला किती नाही आवडलं ना तरी मी विचारणार, तरुण मुलगी आहेस, पालक म्हणून मला तुला हे विचारावंच लागेल. संयमी म्हणते खाली चालले फेऱ्या मारायला, आय नीड सम फ्रेश एअर. आता फ्रेश एअर कशी घेतात हे पाहायला येत आहे का. असं म्हणत संयमी रागातच तिथून निघून जाते.
अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की एक दिवस ना खरंच मला हार्ट अटॅक येईल. 35,000 रुपये असं म्हणत अशोक मामा चिंतेत पडतात. त्यानंतर इकडे संयमी ही खाली येते आणि भैरवीला फोन लावते. तिला झालेला सगळा प्रसंग सांगते. भैरवी म्हणते की मला वाटलंच होतं हे असं काही होईल. पुढे ती भैरवी म्हणते की आपण ना बघ आता इरू ईशानची मस्तपैकी भारी पार्टी करूया. त्यांना इतका आनंद देऊया ना की त्यांना ताई आणि जिजूची आठवणच येणार नाही. संयमी म्हणते अगं पण हे कसं शक्य आहे. त्यांचा हा पहिला असा बड्डे असेल की तिथे मम्मा बाबा नाही येत. दरवर्षी ते किती मस्तपैकी सेलिब्रेट करतात ना बड्डे पार्टी. ह्यावेळेस ना मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे गं. एकतर त्यांना हे खरं काही झालेलं आहे ना ते माहीत पण नाही आहे. मला ना कधी कधी असं वाटतं सगळं काही सांगून टाकावं. भैरवी म्हणते अगं समा मला माहिती आहे की तुला हे सगळं फार अवघड जात असेल सांगायला. पण प्लीज त्यांना काही सांगू नकोस. त्यांना ह्या गोष्टीचा ना खूप मोठा ट्रॉमा बसेल गं. पुढे भैरवी म्हणते बरं ऐक समा, आपण ना तुमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये बड्डे पार्टी ऑर्गनाईज करूया. संयमी म्हणते हो माऊ हे बेस्ट राहील. भैरवी म्हणते बरं चल मी ठेवते फोन आणि सगळं काही मी मॅनेज करेल, तू काही टेन्शन घेऊ नकोस. असं म्हणत भैरवी फोन ठेवते. त्यानंतर भैरवी पुढे कोणाला तरी फोन लावून सांगते की ऐका मला ना बेस्ट बड्डे ऑर्गनायझर हवा आहे, लवकरात लवकर अर्जंटमध्ये. त्यानंतर इकडे अशोक मामा इरा ईशान जेवायला बसतात. अशोक मामा त्यांना विचारतात की मुलांनो तुम्हाला बड्डे तुमचा मजेत घालवायचा आहे ना. तर ईशान म्हणतो की हो खूप मजेत घालवायचं आहे. अशोक मामा म्हणतात बरं मला एक सांगा की तुम्हाला मज्जा कधी कधी आली. ईशान म्हणतो ज्यावेळेस मी क्रिकेट खेळलो होतो ना त्यावेळेस मला मज्जा आली. अशोक मामा म्हणतात अजून कधी मज्जा आली. इरा म्हणते की ज्यावेळेस तुम्ही भूताची गोष्ट सांगितली होती ना त्यावेळेस मज्जा आली. अशोक मामा म्हणतात अजून कधी मज्जा आली. इरा म्हणते लुडो गेम खेळलो ना त्यावेळेस एक मज्जा आली. ईशान म्हणतो पत्ते खेळलो त्यावेळेस एकदा मज्जा आली. अशोक मामा म्हणतात की मला एक सांगा की तुम्हाला ही सगळी मज्जा का बरं आली. ईशान म्हणतो कारण की आपण सगळेजण एकत्र खेळलो ना त्यामुळं मज्जा आली. अशोक मामा पुढे म्हणतात की बरं मला एक सांगा ज्या दिवशी लाईट गेली होती त्या दिवशी पण तुम्हाला रात्री का बरं मज्जा आली. इरा म्हणते कारण की त्यावेळेस आपण एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला ना त्यामुळं मज्जा आली. अशोक मामा म्हणतात की म्हणजे आपण सगळेजण एकत्र असलो ना की मग मज्जा येते हो की नाही. ईशान इरा म्हणतात की हो. अशोक मामा म्हणतात की मग ह्यासाठी आपल्याला पैसे खर्च करायची काय गरज आहे. हे बड्डेवरती पैसे खर्च करणं ना म्हणजे एक फॅड आहे, फॅड वेडेपणाचं फॅड आहे. आमच्या लहानपणी आम्ही असा साधा सिंपल बड्डे करायचो. केक खायचो, मित्रांना बोलवायचो, मस्ती करायचो, वेफर्स खायचो, बस एवढ्यावरतीच आम्ही फार खुश व्हायचो. ईशान म्हणतो म्हणजे आम्ही आता खूप साध्या सिंपल पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करणार. असं म्हटल्यावरती अशोक मामांना फार आनंद होतो. अशोक मामा म्हणतात की अगदी बरोबर बोललास बाळा, आपण पण आता साधेपणानेच बड्डे करायचा. इरा म्हणते की हो फार तर फार आपण मोजक्याच लोकांना बोलवायचं, फार लोकांना बोलवायचं नाही. ईशान म्हणतो आणि हां मला ना फक्त एक क्रिकेट टीमचं जे हे असतं ना खेळायचं किट ते घेऊन द्या फक्त. इरा म्हणते आणि मला एक मस्त फ्रॉक घेऊन द्या. ईशान म्हणतो की मी एक ऑनलाईन शूज पाहिले होते पण ते तुमच्या बजेटमध्ये नाही, त्यामुळं मला एक स्वस्तातले शूज पण घेऊन द्या. इरा म्हणते याला शूज घेऊन देणार असाल ना तर मग मला पण एक सँडल घेऊन द्या, काय हरकत आहे. अशोक मामाचा चेहरा मात्र पडतो. पुढे अशोक मामा म्हणतात की हे बघा मला जेवढं जमेल ना तेवढं मी माझ्या परीने तुम्हाला सगळं काही देण्याचा प्रयत्न करीन. तुमचा वाढदिवस कसा मजेत जाईल ना ह्याची जबाबदारी माझी. डन असं म्हणून हे तिघंजणं एकमेकांना डन डन म्हणून नाचायला लागतात. पुढे अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की मुलांना पटवलं हे एक बरं झालं, पण त्यांनी मागितलेल्या वस्तूंचं काय करायचं आहे. बरं जाऊ दे आत्ता तरी मुलं पटलीत ना तेच खूप झालं असं म्हणून ते खुश होतात. त्यानंतर इकडे रियांश संयमीला भेटतो. संयमी म्हणते काय मग झाली का एक्झिबिशनची तयारी. रियांश म्हणतो की हो झाली. संयमी म्हणते तुला जर कधी पैसे लागले ना की मला सांगत जा, मी तुला देत जाईल. रियांश म्हणतो कसे देणार आहेस. संयमी म्हणते मी करेल मॅनेजर आहे. आता मला एक कळाले जर पैसा आपल्या हातात असेल ना तर आपण काही करू शकतो आणि जर पैसा नसेल ना तर आपल्याला फक्त रडावं लागतं आणि समोरच्याला बोर करतो आपण. रियांश म्हणतो चांगलं आहे हे, पण हे तुला कधी रिअलाइज झालं. संयमी म्हणते की आधीच रिअलाइज झालं मला एक कळालं आहे की जर आपल्याकडे पैसे असेल ना तर आपले सगळेजण ऐकतात, आपल्याला कोणाचं ऐकून घ्यावं लागत नाही. जस्ट लाईक माऊ, मला ना माऊसारखं बनायचं आहे. ती खूप पैसा कमवते आणि हवं तसं जगते, मी पण तसंच करणार आहे. रियांश म्हणतो हे एवढं सोपं नाही आहे. संयमी म्हणते अवघड पण नाही आहे. तेवढ्यात संयमीला घरून फोन येतो. संयमी फोन रिसीव करते आणि पुढे रियांशला म्हणते काही नाही रे, घरून फोन आला होता जेवण करायला ये म्हणून, आता जाते आणि रोजचंच जेवते. बघ ज्यावेळेस मी पैसा कमवायला लागेल ना त्यावेळेस आहे ना भारीतलं जेवेल, सूप डेझर्ट्सपासून सगळं काही मी खाणार आहे बघ तू. रियांश म्हणतो की तुला असं नाही वाटत का की तू जरा वेगळ्याच झोनमध्ये असते. अगं हे सगळं करायला ना खूप कष्ट लागतात, ही गोष्ट सोपी नाही एवढी. संयमी म्हणते की मी सगळं करणार आहे, तू बघच, चल मी जाते आता. असं म्हणून संयमी तिथून जाते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा घाईतच निघतात आणि सांगतात, पोरांनो मी ऑफिसला चालले रे. असं म्हणत ते घाईघाई जायला लागतात. तेवढ्यात इरा ईशान पळत येतात आणि म्हणतात की आजोबा बॅड न्यूज. अशोक मामा म्हणतात की काय झालं. इरा म्हणते की फुलराणी आंटीचा मेसेज आला होता, ती आज येणार नाहीये. अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, म्हणजे आता मला घरीच थांबावं लागेल तर. ईशान म्हणतो, नाही नाही आजोबा, तुम्ही नका थांबू घरी, तुम्ही जा ऑफिसला, आम्हाला आज एकटं राहायचंय. अशोक मामा म्हणतात, नाही नाही, कशाला तुम्हाला एकटं राहायचंय. इरा ईशान म्हणतात की आता आम्ही मोठी मुलं झालोत ना, आम्ही करू मॅनेज, आम्ही सगळं काही आमचं आवरून घेऊ, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तसंही संयमीताई आहे ना, ती आवरेल आमचं. अशोक मामा म्हणतात की बरं बरं ठीक आहे, मी जातो. पुढे अशोक मामा त्यांना अडवत म्हणतात, बरं ऐका, ओट्यावरती खाऊ करून ठेवलाय, तो एवढा खा. पोरं म्हणतात की हो हो. अशोक मामा परत त्यांना आवाज देतात, म्हणतात आणि अजून ऐका, बिस्किट पुडा आणून ठेवलेला आहे. दोन्ही पोरं म्हणतात की आम्ही तो अख्खा संपवून टाकू. अशोक मामा म्हणतात की अजिबात तो खायचा नाही, तसाच ठेवा, बिस्किटं खाऊ नका, नाश्ता केलाय तो खा. अशोक मामा परत त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतात की आणि ऐका, वीज जास्त वापरू नका, जास्त दंगामस्ती करू नका. आणि अजून एक, जर कोणतं लेटर आलं, नोटीस आली, तर त्याचं कृपा करून विमान करून तुम्ही उडू नका. ईशानीरा म्हणतात की नाही असं काही करणार. पुढे ते अशोक मामांचा हात धरतात आणि म्हणतात, जावा तुम्हाला उशीर होतोय ना. असं म्हणत जवळपास हे दोघं जण अशोक मामांना घराबाहेर काढतात. तर इकडे भैरवीला अनिश भेटायला येतो. तो तिला म्हणतो की सांग काय करायचं आहे बर्थडे पार्टीला. भैरवी त्याला सगळं काही सांगते. अनिश खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, मी पण एक्सायटेड आहे आता ह्या बर्थडे पार्टीसाठी. अगं तुला माहिती का, आमच्या लहानपणी तर आम्हाला फक्त बड्डेलाच कोल्ड्रिंक मिळायचं, त्यामुळं आम्ही आमच्या बड्डे पार्टीची फार आतुरतेने वाट पाहायचो. भैरवी म्हणते, अरे अनिश, आता जमाना बदलला आहे. आता जर मुलांना चार चौघांसारखं मिळू नाही ना दिलं तर ते बिटर होतात. त्यामुळंच आता आपण हे सगळं करायचे. आय नो की तुझे वडील हे कामामध्ये फार बिझी आहेत, त्याच्यामुळंच म्हटलं की आपण बड्डे पार्टीचा प्लॅनिंग करूयात. आणि आता ही पोरं आईवडिलांना मुकलीत रे, मग एवढं बेसिक गोष्ट तरी आपण त्यांच्यासाठी करायलाच हवी ना. त्यामुळं मुलांना पण फार आनंद होईल आणि मलासुद्धा. अनिश म्हणतो, तुला मी जे काही सांगितलं ते कळालं नाही वाटतं नीट. भैरवी म्हणते, आय नो, तू काय जे म्हटलंस ना ते मला चांगलंच कळाले, पण आपलं पटणारच नाही असं नाही ना. जर आपण प्रयत्न करून पाहिला तर आपलं पटू पण शकतं. अनिश म्हणतो की सध्या तरी आपण बड्डे पार्टीबद्दलच बोलूया. भैरवी म्हणते की हो, बड्डे पार्टीबद्दलच बोलूया, किमान तुला एवढं तरी माझं पटलं ना, तेच खूप आहे. असं म्हणत ते दोघं जण हसतात. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.